नुकतीच महानगरपालिकेचा 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 16ला मतमोजणी होणार. त्या अगोदर अनेक पक्षाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. आपल्याकडनं देखील अनेक बैठका सुरू आहेत. पाहायला गेलं तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की अगोदर नगरसेवक फोडण्यासाठी 5 कोटी दिले होते, आता निवडणूक लढवण्यासाठी 10 कोटी देणार आहे. कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आरोप केला. संजय राऊत अशा पद्धतीने वक्तव्य करतायत, याचाच अर्थ त्यांनी आपली हार स्वीकारलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी घटना बदलणार अशा पद्धतीचं एक चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत होते. बिहार निवडणुकीच्या वेळी मतदान याद्या SIRचा विषय काढला होता. महाराष्ट्रामध्ये मतदार यादी पुनर्रचना म्हणत होते. तेच संजय राऊत दिल्लीमध्ये मतदार यादीची पुनर्रचना नको म्हणून आपण पाहिलंय त्यांचं आंदोलन करत होते. दुटप्पी भूमिका आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांना ते घाबरलेले आहेत. त्यामुळे ते स्वप्नातही त्यांना एकनाथ शिंदे साहेब त्यांना दिसतात, फडणवीस साहेब दिसतात. युतीने त्यांची जी काही हालत केलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की हे त्याला एवढे देणार, ते त्याला तेवढे देणार, एवढे करोड देणार. आम्हाला माहिती आहे तुम्ही लेना बँक आहात, देना बँक नाही आहेत. कधीतरी कार्यकर्त्यांकरता खिशात हात घाला, पक्षाकरता खिशात हात घाला. मातोश्रीला सांगा ना, हे तर करा. एकनाथ शिंदेंवर आरोप करताय, मातोश्रींना सांगा ते देतायत त्याचा 1% तरी, जे आरोप तुम्ही जे करताय त्याचा 1% तरी पक्षाकरता खर्च करा. केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर राहिलेला आहे. आणि याचाच अर्थ त्यांनी आपली हार पत्करलेली आहे. भाजपच्या दावणीला बांधलेला पक्ष हा नैसर्गिक पक्ष नाहीये, हा टेस्ट ट्यूब बेबी असा एकनाथ शिंदेंना उल्लेख केला होता. का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर कोण कुणाचं टेस्ट ट्यूब बेबी? अरे आपण आपला पक्ष, जे बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेसच्या दावणीला जेव्हा माझा पक्ष बांधावा लागेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. आपलं तत्व काय? आपलं हिंदुत्वाचा विचार सोडून आपण काँग्रेससारख्या पक्षाची युती केली. मग आपल्याला कुठली बेबी म्हणायची? उंबरठा बेबी म्हणायची? काय म्हणायचं? काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधलाय आणि त्यांनाही आता फसवताय. काँग्रेसही आता तुम्हाला जवळ घ्यायला तयार नाहीये. मुंबईमध्ये ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदारकी जिंकल्या, ज्या काँग्रेसच्या जीवावर खासदारकी जिंकल्या, 2 जागा तुमच्या आल्या, ते काँग्रेसवाले सुद्धा तुम्हाला जवळ घ्यायला तयार नाहीये. तुम्ही त्यांच्या पाठीमागे कटोरा घेऊन फिरताय, आमच्या आघाडीत या. परंतु त्यांनी सांगितले आम्ही आमच्या निवडणुका वेगळ्या लढू. त्यामुळे आपण कुठली बेबी आहात ते पहिल्या प्रथम तुम्ही सांगा आणि नंतर आम्हाला बोला. हे बघा, चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, अशा पद्धतीचं काम चालू आहे. ज्याच्याशी काही संबंध नाही, त्या जागेशी संबंध नाही. कालच माननीय प्रकाश शिंदे आमचे जे आहेत नगरसेवक, त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे, 7/12 दाखवलेलं आहे. चुकीच्या पद्धतीने जे काही वक्तव्य करतायत, मीडियाने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवू नये. पण त्याच आधारावर सुषमा अंधारे आणि आज अंजली दमोई देखील एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागतात. हे तुम्हाला कसं वाटतं? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीत काम करतात आणि त्यांच्यावर इतर टीका करू शकत नाहीत, म्हणून अशा पद्धतीने जे काही टीका टिप्पणी चालले, जनता एवढी काही खुळी नाही आहे. त्यांनी एखाद्याच्या हॉटेलमधून जेवण गेलं नाही गेलं, एखाद्या हॉटेलमध्ये कोण जेवायला आला, तो माणूस काय चुकीचा असेल तर का हॉटेलवाला काय त्याचं काय त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं का की बाबा हा चुकीचा माणूस आहे, याला जेवायला देऊ नका म्हणून? बरं, हॉटेल नाहीच आहे तिथे,
जे काय आहे 15-20 किलोमीटर लांब ते हॉटेल आहे, त्या जागेचा आणि याचा काही संबंध नाही. केवळ टीका करणं हा एकमेव उद्देश आहे. सर, युती नको असं आता भाजपचे मंडळ अध्यक्ष म्हणायला लागले. ठाण्यामधनं कुठेतरी खूप धुसफूस आहे. काय सांगाल? बैठका सुरू आहे एकीकडे, कालच बैठक झाली तुमची. महायुती व्हावी हा निर्णय शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. यांच्यापेक्षा आम्ही कोण मोठे नाही आहोत. पक्षाचे पाईक आहोत आम्ही. पक्षाच्या नेत्यांचा निर्णय मांडणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. आणि यापेक्षा कोणाला युती नसेल, काय पाहिजे असेल नसेल, ज्या पक्षाचे कार्यकर्ते बोलत आहेत त्या पक्षांच्या वरिष्ठांना विचारा. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटतं ज्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी आम्ही लढावं. परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात तो निर्णय मान्य करावा लागतो. आणि तशा पद्धतीने आमचेही कार्यकर्ते, पदाधिकारी शांत आहेत, पक्षाचा निर्णय मानणारे आहेत. आणि जे कोण लोक बोलत आहेत, मला त्यांच्याविषयी वैयक्तिक नाही बोलायचं, परंतु कोण आहेत, कधी भाजपात आले, कधी काय, नक्की काय, ते जर आपण तपासलं किंवा भाजपच्या नेत्यांना विचारलं तर याविषयी प्रतिक्रिया मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडनं घ्यावी. मी माझ्या पक्षातील जर कोण बोललं असतं तर त्याचं उत्तर मी नक्कीच तुम्हाला देईल. परंतु भारतीय जनता पार्टीचे जे काही लोक असतील, नाराजी असते, प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढावी म्हणून. युतीच्या मध्ये काही वॉर्डांमध्ये तसा त्रास सहन करावा लागतो. पक्षाचे नेते त्यांना समजवतील. सर, युती झाल्यामुळे खूप नाराजी शिवसेनेमध्ये देखील आहे. कालपासून अर्ज द्यायला देखील सुरुवात झाली, पण कशा प्रकारचं वातावरण आहे, काय सांगायचं? नाही, शिवसेनेमध्ये नाराजी आहे. तुम्हाला कोणी येऊन कानात सांगितलं का किंवा शिवसेनेत नाराजी आहे? एकीकडे म्हणताय की एवढी प्रचंड गर्दी उसळलेली आहे फॉर्म भरण्याकरता. अशी काही नाराजी बिराजी काही नसते. साधारण किती फॉर्म इच्छुकांची काल भरणी? आतापर्यंत किमान 700-800 फॉर्म, 800च्या वरती फॉर्म आतापर्यंत गेलेले आहेत. आणि प्रचंड असा प्रतिसाद आहे. आज गुरुवार आहे, मार्गशीर्षातला गुरुवार आहे, म्हणून आज जरा खूप जास्तीत जास्त फॉर्म सुरू आहेत. आणि आमचा पक्ष नेत्यांचा ऐकणारा पक्ष आहे. आणि जे कोण काही नाराज असतील त्यांची नाराजी आम्ही नक्कीच काढू. सगळ्यात जास्त फॉर्म कोणत्या विभागातून घेतलेले आहेत? सगळीकडून सगळ्या भागातून प्रचंड प्रमाणात फॉर्म आमच्या प्रत्येक वॉर्डातनं जात आहेत. प्रत्येक वॉर्डातनं इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. या ठिकाणी जरी महानगरपालिका नव्हती, जवळजवळ 4-4.5 वर्ष झाली, तरी सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वॉर्डामध्ये जी काही कामं झालेली आहेत, ठाणे शहरात जी कामं झालेली आहेत, पक्षाची जी काही बांधणी झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक जण इच्छुक आहे. आमचा पदाधिकारी, कार्यकर्ता, हे पक्षाचं सक्सेस आहे. काही लोकांना वाटतं की हा डोकेदुखी आहे. माझ्या दृष्टीने हे पक्षाचा सक्सेस आहे, म्हणून एवढा प्रचंड असा प्रतिसाद आहे. असं कळतं की भाजपच्या जास्त ठिकाणी जास्त नगरसेवक आहेत, त्या ठिकाणचे जास्त इच्छुक फॉर्म जे ते शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेले आहेत. त्यामुळे पाहायला येणाऱ्या काळात त्या ठिकाणी देखील इच्छुक उमेदवार आता तयार झालेत. या ठिकाणी भाजपचे 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक आहेत अशा ठिकाणी. हे बघा, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत त्याही ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद, खूप इच्छुक त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना ॲक्टिव्ह आहे. निवडून येण्याची त्यांना शाश्वती आहे. परंतु अजून युती काही अधिकृतरित्या सीट वाटप जाहीर नाही झालं, त्याच्यामुळे इच्छुक म्हणून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. पण जे वॉर्ड, जे पॅनल्स भारतीय जनता पार्टीच्याला देण्यात येतील त्या ठिकाणी शिवसेनेकरणं पूर्णपणे सहकार्य करणं आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि तशा पद्धतीनं शिवसेनेकडनं काम होणार. अनेक नगरसेवक आहेत जे 2 टर्म, 3 टर्म, 4 टर्म आपल्याकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत. यावर्षी काय नेमकी आपली स्ट्रॅटेजी असेल? कारण की इच्छुकांची संख्या जर 700-800 पर्यंत असेल तर अनेक ठिकाणी तुम्हाला काही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहात का, किंवा कशा प्रकारे? शिवसेना पक्ष हा नेत्याच्या सांगण्यावर चालतो.
आणि आम्ही आमचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल. फॉर्म्युलाकडे कधीपर्यंत ठरणार काय वाटतंय? असा- तारखा लवकरच आता लागतात. H+O2 म्हणजे H2O असं काही पक्ष चालत नाही. पक्ष सगळ्या बाबींचा विचार करून चालतो. त्याच्यामुळे लवकरच या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतील. विरोधकांबद्दल काय वाटतं? कारण की काल त्यांची देखील एक बैठक झालेली आहे. ठाकरेंची आणि दोन्ही ठाकरेंचे जे नेते आहेत ठाण्यातले ते काल एकमेकांना भेटले होते. पण काल असं देखील सांगत होते की महाविकास आघाडीची बैठक, पण त्यामध्ये काल देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते नव्हते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सांगितलंच गेलं नव्हतं. त्यामुळे असं वाटत नाही का एका ठिकाणी त्यांच्या बैठका सुरू आणि या दोन पक्षांना लांब ठेवलं जातं? नाही, शेवटी काँग्रेससारखा पक्ष आहे की ज्याचे 90 खासदार या संसदेत आहेत, ज्याचे सर्वात जास्त आमदार या विधानसभेत आहेत, त्यांना कसपटा समान जी वागणूक दिली जाते, मला वाईट वाटते त्याचं, दुसरं काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.